कसं आहे माहिती का, जबाबदारीची जाणीव असली ना तर माणसाला अलार्म वगैरे लावायची काही गरज नाही बघा. सांगते मला आज बनवायची होती बटाट्याची भाजी. बटाट्याची भाजी म्हणजे आपण टिफिनसाठी बटाटा भाजी बनवतो ना ती भाजी. तर आज थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. तर भरपूर असे 3-4 कांदे चिरून घेतलेले आहेत, कारण माझ्या मुलाला ना अशी टिफिनची भाजी आवडते म्हणून मी त्या पद्धतीने बनवत आहे आज. भरपूर अशी धना पावडर आणि थोडंसं अर्धा टोमॅटो टाकलेला आहे आणि मस्त असं तेलामध्ये फ्राय करून ना कोथिंबीर वरून टाकून द्यायची. एक नंबर लागते ते. एक तर भाजी बनवून झालेली आहे, पण अजून मला ना मटकीची भाजी, मटकी ना थोडीशी भिजत घातलेली आहे आणि थोडीशी भेंडी चिरून घेतली. भाजीची वगैरे तयारी झालेली आहे, पण घरामध्ये ना खूप असा पसारा वगैरे पडलेला आहे आणि थोडासा कचरा वगैरे पडलेला आहे, तर ती थोडीशी साफसफाई मला करायची आहे. इकडे बघा किती कचरा पडलेला आहे, कारण मी सकाळपासून ना घरात झाडू मारलेला नाही, कारण ना मुलाला माझ्या टिफिन द्यायचा होता आणि त्याच्यासाठी ना वेळ लागला असता म्हणून म्हणलं पहिल्यांदा ते काम करून घ्यावं टिफिनचं आणि त्याच्यानंतर ना मग बाकीची आपली कामं करून घ्यावं. तर टिफिनची एक भाजी तर बनवून झालेली आहे. आता फक्त मला बनवायची ती थोडासा रस्सा भाजी 1-2 वाट्या आणि त्याच्यानंतर थोडंसं आपलं भेंडीची भाजी बनवायची आहे. पण सकाळपासून ना घरात झाडू वगैरे नाही मारल्यामुळं ना तर ती तशी पारोसं ठेवायची सवय नाही, त्याच्यामुळे म्हणलं सगळ्या अगोदर सगळी तयारी करून घेतलेली आहे. इथं भाजी वगैरे झाली आहे, तर इकडे थोडंसं कंटाळा आलता म्हणून थोडासा चहा घेतला आणि आता 2-3 भाज्या बनवायचे आणि कपडे वगैरे धुवायचे. तेवढं काम म्हटल्यानंतर मग आता सकाळी नाश्ता वगैरे केला ना तर काम अजिबात होत नाहीत बघा. त्यासाठी मी थोडा चहा वगैरे घेत असते आणि त्याच्यानंतर इथं भरपूर पसारा पण पडला होता, तर म्हणलं चला आता सगळा पसारा वगैरे काढून घ्यावा. घरामध्ये खूप पसारा पडला ना तर काही सुचतच नाही बघा की कुठून सुरुवात करावं आणि कुठून काम संपवावं, कारण एवढं एकदमच साफसफाई आणि घरातली बाकीची कामं म्हणलं ना तर एकदम वैताग आल्यासारखा होते बघा कामाचा. तर थोडंसं दूध वगैरे तापवून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर ना भाजीला वगैरे फोडणी घातलेली आहे. तर भेंडीमध्ये ना काय ना असं भरपूर असा कांदा घातलेला आहे, हळद मीठ आणि आपला थोडीशी धना पावडर घातलेली आहे आणि भेंडीला फोडणी टाकून घेतलेली आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि भेंडी ना शिजल्यानंतर त्याच्यानंतर मी त्याच्यात थोडंसं कूट टाकलेलं आहे. भेंडीची भाजी वगैरे तयार झालेली आहे. आता मला बनवायचं होतं, पण त्याच्या अगोदर ना आमची पूर्व आहे ना तिला थोडंसं कलिंगड कापून द्यायचं होतं. म्हणजे कलिंगड कापून दे मला मम्मी, तर तिला थोडंसं कलिंगड वगैरे कट करून दिलं, कारण तिला ना नाश्त्यासाठी काय बनवलं नव्हतं मी. तर तिला म्हणलं आता सकाळ सकाळी खाते का, तर ती म्हणली चालते मला सकाळ सकाळी खाते मी. मग तिला थोडंसं कलिंगड वगैरे कट करून दिलं आणि त्याच्यानंतर मग लगेचच भाजीची पण तयारी मी केली. तर भाजीसाठी ना थोडीशी मटकीची डाळ 2 वाट्याच बनवायची होती, तर थोडं कांदा घातला, टोमॅटो घातलं, आपली बेसिक मसाले असतात ते मसाले घातले आणि तिला म्हणलं तू थोडंसं देवपूजा वगैरे करून घे. तिला पण सुट्टी होती आज, तर देवपूजा तिने देवपूजा करत होती. तर जवळपास आता निम्मी सगळी कामं झालेली आहेत माझी. आता त्याच्यानंतर ना फरशी वगैरे पुसून घ्यायची आहे थोडीशी. त्याच्यानंतर थोडंसं म्हणजे ना पार्किंगमध्ये झाडाला 1-2 झाडं ठेवलेत पार्किंगमध्ये, त्याला पाणी वगैरे मारायचं आहे. शाळेचा शर्टचं बटन आहे ना ते 1-2 त्यांच्या शर्टला मुलांच्या शर्टला बटन वगैरे लावून घ्यायचे. त्याच्यानंतर ना बाकीची एवढी काही कामं नाहीत. तर भेटूया उद्याच्या माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.